नर्मदे हर त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थमहात्म्य 2013-14 तीर्थमहात्म्य वर्णन भाग 38। त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। आज नर्मदा परिक्रमा उत्तर तटावर आणि जवळजवळ जिथून परिक्रमा सुरू केली त्याच्या समोरच जवळ आलेलो आहोत, म्हणजेच महेश्वर मंडलेश्वर आणि धरगावला रात्री मुक्काम करून आता आम्ही चौघेच होतो। पहाटे लवकर उठलो आणि लवकर उठून 3:30-4 वाजताच उठलो। तिथल्या महात्माजींनी आम्हाला मोटरीचं बटन वगैरे दाखवून दिलेलं होतं। मोटर चालू केली आणि तिथे, कारण मैया आता खूप लांब होती, इथून जवळजवळ 2.5-3 किलोमीटर अंतर असेल मैयाचं, म्हणून तिथे मोटरीवरती स्नान केलं आणि तिथेच मैयाची पूजा आरती करून त्या ठिकाणावरून आम्ही साधारण 5-5:30 वाजता तिथून निघालो। पण जेव्हा निघालो ते रोडवरचं गाव आहे। रोडवरती आल्याबरोबर लगेच तिथे चहाचं हॉटेल होतं। त्या माणसाने लगेच चहा प्यायला हाक मारली, बाबाजी आओ चाय पिओ। आणि अजून तर हॉटेल कोणती चालूही झालेली नव्हते, अंधार खूप होता। आणि लगेच त्यांनी चहा, आमच्यामधले वायर दादा ते चहा घेत नव्हते, मग लगेच त्यांच्यासाठी दूध आणि दूधही त्यांनी सांगितलं आत्ता 1 ग्लास भरून प्यायचं, दिवसभर नाही मिळालं तरी काही टेन्शन नाही, म्हणून मोठा ग्लास भरून त्यांना दूध दिलं, आम्हालाही चहा दिला। थोडं पुढं गेल्यावर पुढचाही हॉटेलवाला पहाटेच तो चहा वगैरे बनवून ठेवत होता, पोहे वगैरे, त्यानेसुद्धा हाक मारली। आता तर खूप चांगला दिवस उगवला असं वाटत होतं। आणि तिथून आता मोठा रस्ता पुन्हा लागलेला आहे। रस्त्याने त्या गावाच्या बाहेर निघालो आणि मोठ्या रस्त्याने चालू लागलो। आता पुढे नांद्रा म्हणून गाव लागलं। आता सकाळी सकाळी जी गावं लागत आहेत, आम्ही तर असा विचार करतो जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत काही विचारच करायचा नाही, पण त्या गावात गेल्याबरोबर लगेच बाबाजी आओ नाश्ता करो, चाय पिओ। आता तर हॉटेलवालेसुद्धा हाक मारतात आणि दुसरे लोकंसुद्धा हॉटेलवाल्याला सांगतात ह्यांना चहा द्या, ह्यांना नाश्ता द्या। इतकं पोटभर सामोसे, पोहे, चहा सारखा चालूच। मग प्रत्येक गावामध्ये असं होऊ लागलं, कारण त्यावेळी रोडनी परिक्रमा अशी कमी जात असावे आणि नवीन नवीन जात आहेत म्हणून आदरही खूप करतात, कारण कधीकधी एकदम नवीन रस्त्याने गेलं तर अनादरसुद्धा होतो आणि थोडी सवय लागली की मग तिथले लोक आदरही करतात आणि नंतर खूपच गर्दी व्हायला लागली तर अनादर होऊ लागतो, असंही होत असतं। म्हणून ही पहिल्या परिक्रमेमध्ये खूप आदर होत होता। नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या परिक्रमेत तर त्या रोडच्या लोकांना परिक्रमा असे ना कोणी विचारतसुद्धा नव्हतं। असा अनुभव आम्हाला आला, बाकी माहिती नाही। पण किनाऱ्याचा रस्ता जो आहे, किनाऱ्याने त्यावेळी गेलो नाही, पण आमचं दोघांचंही पती पत्नीचं असं आहे की नर्मदा मैयेचं एवढं वेड लागून गेलं की जेव्हा कधी मैयेची आठवण येईल आणि आपल्याला एखादं तीर्थ पाहायचं राहिलं आहे आणि त्या तीर्थाला आपण जायला पाहिजे होतं, आपण पुराणामध्ये वाचलं आहे आणि मग ते पुराणामध्ये वाचलं की ते जावंच वाटतं, तिथलं दर्शन व्हायलाच पाहिजे असं वाटतं। तेव्हा आम्हालासुद्धा तिथल्या एका तीर्थाची माहिती मिळाली आणि ते तीर्थ आमच्याकडून सुटलं होतं, म्हणून आम्ही नंतर असंच ओंकारेश्वरला म्हणजे उज्जैनच्या कुंभाला गेलो आणि तिथून ओंकारेश्वरला येऊन एक अनुष्ठान केलं आणि त्यानंतर पुन्हा ती तीर्थ पाहण्यासाठी दुसऱ्यांची गाडी घेऊन त्या ठिकाणी गेलो। तर तिथे ते तीर्थ सगळे फिरून बघितले, कारण मैयेच्या किनाऱ्याचे गावं तुम्हाला मुद्दामून सांगेल माहिती म्हणून, तिथे मंडलेश्वरपासून पुढे गंगाझिरा, पथराड, बेगाव, पितामली, धरेश्वर, सेमलदा आणि सेमलदापासून पुढे लगेच गंगातखेडी आहे। त्याची गंगातखेडीची माहिती मी दक्षिण तटावर होतो तेव्हाच कांक्रिया गावामधून त्याची माहिती दिली होती की त्या गंगातखेडीमध्ये गंगा प्रकट झालेली आहे।
की तिथे 3 साधूंनी 3 गोष्टी मागवल्या होत्या. तर त्या नर्मदा मैयेने, नर्मदा जलामध्ये गंगेचं जल पाहिजे, एकाने सांगितलं इथे शिवलिंग पाहिजे, एकाने सांगितलं इथं समुद्राचं पाणी पाहिजे. हे जे मागितलं होतं हे सगळं नर्मदा मैयेने नर्मदा मैयेमध्येच दिलं होतं. ते ठिकाण म्हणजे गंगातखेडे समोरच्या तटावर आहे असं तेव्हाही सांगितलं होतं. तर ते हे तट आहे म्हणून. आणि गंगातखेडीच्या पुढं गेलं की पुढे विमलेश्वर आहे. आता विमलेश्वर तुम्ही म्हणाल आपण मागेसुद्धा एकदा बघितला, रेवा सागर संगमावरती म्हणजे नर्मदा मैयेचा समुद्र संगमावरती तिथे एक विमलेश्वर आहे. आणि इथेसुद्धा विमलेश्वर आहे. हा विमलेश्वर इथे अतिप्राचीन आहे. आणि इथे चंद्रेश्वरसुद्धा आहे. चंद्रेश्वराचे मंदिर असं आहे की आम्ही तिथे जाऊन बघितलं. खूप उंचावर मंदिर आहे मैयापासून आणि जसा घाटच आहे त्या मंदिराला. आणि तिथे वरती त्या मंदिरामध्ये जवळजवळ 16 मन इतक्या वजनाची घंटा त्या मंदिरात आहे. तुम्ही कधी गेलात तर मुद्दामून तिथे जाऊन बघू शकता. 16 मन वजनाची घंटा तिथे प्रसिद्ध आहे असं सांगायची म्हणून तिथे जाऊनच पाहिलं. पण त्या मंदिराची खूप दुरावस्था होती. कारण तिथे जे महात्मा राहत होते त्या महात्मा आणि ते ग्रामस्थ त्यांच्यामध्ये वाद आहे. आणि त्यामुळे ते वादावर ते मंदिर आहे त्याचं वाद कोर्टात चालू आहे. म्हणून तिथं त्या मंदिरामध्ये एक फक्त पुजारी येतो, पूजा करतो आणि मंदिर बंद करून जातो. तिथे बाकी कुणी येत नाही. आणखी काही तिथे सुधारणा होत नाही आहे. तिथं परिक्रमावासियांची सुद्धा राहण्याची व्यवस्था नाही. आले तरी फक्त दर्शन घेऊन पुन्हा खाली येतात. मग खाली विमलेश्वर आहे आणि तिथेच शेजारी त्या विमलेश्वराला वमलेश्वर असं म्हणून जातात तिकडचे लोक. म्हणून आणि ओळखण्यासाठी त्याला महेश्वरच्या पुढचा वमलेश्वर असं म्हणतात आणि एक समुद्र किनाऱ्याचा वमलेश्वर. म्हणून त्या विमलेश्वराच्या पुढे लगेच तिथेच खाली नर्मदा मैयेमध्ये घाट आहे. तो म्हणजे रामघाट म्हणजे राम सेतू आहे. लक्ष्मणाने जेव्हा राम लक्ष्मण सीता वनवासात जात होते तिथं आम्ही एका महात्म्याला तिथली आख्यायिका विचारले. त्यांनी सांगितलं राम लक्ष्मण सीता जेव्हा वनवासात जात होते तेव्हा या ठिकाणी थांबले होते आणि त्यांना नर्मदा मैयेमधून जायचं होतं. तर आता भगवान प्रभू रामचंद्र म्हणजे कोणालाही देव मानणारे, सगळ्यांना वंदन करणारे. ते रामायणामध्ये किती वर्णन आहे की त्यांनी झाडांना वेलींना त्यांच्यासुद्धा पाय पडायचे, त्यांना मिठी मारायचे, झाडांना मिठी मारायचे, दगडाला मिठी मारायचे. का की तुमच्या सगळे देव आहे, तुम्ही पाहिली असेल माझी सीता. म्हणजे त्यांच्यामध्ये किती नम्र भाव आहे. म्हणून त्यांनी नर्मदा मैयेवर सुद्धा, कारण त्यांनी राम रावण युद्ध झाल्यानंतर रामाने लक्ष्मणाने भरताने सगळ्यांनी नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर दक्षिण तटावर कुंभेश्वर हनुमंतेश्वर त्याच्यामध्ये त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. पण या ठिकाणी वनवासाला जात असता आता नर्मदा मैया कशी पार कुटुंब वाहती आहे आणि पार करण्यासाठी नर्मदा मैयेला सांगितलं रस्ता. त्यावेळी एवढा सेवक असताना तेव्हा लक्ष्मणाने सुद्धा, लक्ष्मण तर तत्परच होता, एकाच दगडाचा सेतू बनवलेला आहे. कुठेच दगड नाही, मध्ये काही भिंत नाही, मध्ये काहीच नाही आहे. आम्ही प्रत्यक्ष त्याच्या जवळ जाऊन आणि परिक्रमेत नसल्यामुळे त्याच्यावरून जायची सुद्धा इच्छा होती. पण थोडं पाणी वाहत होतं आणि मैयाचं काही बरं पाणी असू शकतो. पण एवढा सरळ रेषेत होता जसा खूप मोजून मापून असा वळंबा म्हणतात ना, जसा तो वळंबा लावूनच बांधकाम केलेला आहे असा दिसत होता. खूप सुंदर. की ते बघितल्यावर अक्षरशः असं डोळ्यात पाणी आलं की माझा राम या ठिकाणी सुद्धा आला. कारण रामावर माझं खूप प्रेम आहे आणि राम माझा या ठिकाणी सुद्धा आला. मी खूप शोध करत होते, कारण मला एका महात्म्याने सांगितलं होतं तू रामायण कथा करती ना, तू खूप भाग्याची आहे. नर्मदा परिक्रमा करायला आली ना, रामायणकाराने नक्की परिक्रमा करावी. मी म्हटलं का? त्यांनी सांगितलं नर्मदा किनारी नर्मदा मैया, राम आणि सिद्ध महात्मा म्हणजे नाग, या तिघांचंच दर्शन महत्त्वाचं आहे, या तिघांचंच भजन महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मला तेव्हा काही कळलं नव्हतं. पण जेव्हा मी राम सेतू पाहिला ना तेव्हा खरंच खूप आनंद झाला. एकाच काळ्या दगडाचा सेतू पूर्ण ह्या कडेच्या त्या कडेला, पण आता त्याच्यावरून थोडं थोडं पाणी वाहत होतं, म्हणजे थोडा दिसत होता काळा काळा. आणि
तो रामसेतू, तिथेच रामगड त्याला म्हणतात, त्या ठिकाणाला रामगड म्हणतात. तिथे रामप्रभू थांबले होते. तिथे वशिष्ठ महामुनींनी नर्मदा मैयेचं महत्त्व रामाला सांगितलेलं आहे. ते एका श्लोकामध्ये आहे. मला तो श्लोक संस्कृत असल्यामुळे माझ्या तो पाठ नाही आहे आणि म्हणता येणार नाही. पण असं सांगितलं आहे की रविवारच्या दिवशी आणि रथ सप्तमीच्या दिवशी नर्मदा मैया या भूतलावरती, या पृथ्वी तलावर प्रकट झाली म्हणून रविवार सांगितला, ती तिथी सांगितली आणि सूर्याचा ज्या राशीत प्रवेश आहे ती रास सांगितली, असं त्या ठिकाणी त्या श्लोकामध्ये वर्णन आहे. म्हणून त्या ठिकाणी वशिष्ठ म्हणजे नर्मदा पुराणामध्ये वर्णन आहे आणि रामायणामधलं की रामाला जे उपदेश वशिष्ठ मामुनींनी केला ते वर्णन नर्मदा पुराणामध्ये आहे. म्हणजेच रामाचा आणि नर्मदा मैयेचा किती जवळचा संबंध आहे हे माझ्या तेव्हा लक्षात आलं आणि आणखी दृढता झाली माझ्या भक्तीमध्ये रामाच्या आणि नर्मदा मैयेच्या. कारण आपल्याला आवडणारा देव आणि आपण ज्याची उपासना करतो तो म्हणजे त्याची जवळीक आपण जे करतो आहे ते आणि आपल्याला जे आवडतं ते हे जर एक दिसलं तर आपली दृढता आणखी वाढते, आपली श्रद्धा आणखी वाढते. म्हणून तो रामगड आणि तिथे एक रामपाल म्हणून एक गोशाळासुद्धा आहे. खूप मोठी गोशाळा आहे. एवढ्या मोठ्या गायी आहेत तिथे. खूप छान वाटतात ते सगळं बघितल्यावर. त्यांचे छोटे छोटे बछडे आम्ही गेलो तेव्हा बघितलं, जवळजवळ 100-200 तर नुसते बछडेच असतील, इतके छोटे छोटे आणि इतके सगळे गोमाता. एवढा सुंदर घाट, असं वाटलं याच ठिकाणी काही दिवस थांबावं, पण तसं नव्हतं. म्हणून आणि तो परिसर सगळा खूपच सुंदर दिसायचा. मैया दोन्ही बाजूनी खडक आणि उंच आणि पुढे गेल्यावर मैयाला थोडा कॉर्नर आहे. मग पुढे गेल्यावर पुढे गाव आहे ते म्हणजे कटघरा म्हणून गाव आहे. पुढे एक मेहता खेडी म्हणून आहे आणि पुढे मेहता खेडी तिथेच पुढे खेडेगाव म्हणजे नावघाट ज्याला म्हणतात आणि पुढे लगेच रोड आहे. तो रोड म्हणजे पलीकडून मोरटक्का आणि अलीकडून बडवाह असा जो रोड आहे की पुढे तिकडे तो खंडवाला वगैरे जातो, ओंकारेश्वरलाही जातो आणि इकडे इंदोर, उज्जैन आणि महेश्वरलासुद्धा असा तो मोठा पूल आहे. त्याला खेडेघाट म्हणतात. आणि त्या खेडेघाटच्या थोडं पुढं गेलं 1-2 किलोमीटर असेल, तिथे चारुकेश्वर महादेव आहे. तिथे चोरल नदी संगम आहे. म्हणजेच ते चारुकेश्वर महादेवाजवळ दगडू महाराज प्रेरित तिथे अन्नक्षेत्र आहे. पण तिथे असं आहे की ती चोरल नदी मैयाला तिथे मिळते म्हणून तिथून पुढे ती चोरल नदी पार करून पलीकडे जाता येत नाही. का जाता येत नाही? तिथून परत मागे यावं लागतं. तुम्हाला सांगेन, पुढे बडवाहला यावं लागतं आणि बडवाहमध्ये हा किनाऱ्याचा मार्ग झाला. आता बडवापर्यंत परत परिक्रमा अशी आला की आता मी आमचा मार्ग सांगता. आम्ही ज्या मार्गाने गेलो रोडने असं गेलो की पुढे नांद्रा, कतरगाव, बोध्यापुरा आणि जामण्या कोगावा असं गेल्यावर पुढे पिपल्या बुजुर्ग खूप मोठं गाव आहे की त्या गावामध्ये जवळजवळ रामदेव बाबाचं 1 ते 1.5 महिना तिथे जत्रा भरलेली असते, मेला भरलेला असतो. असं मोठं गाव आहे ते पिपल्या बुजुर्ग. तिथे गेलो, तिथेसुद्धा सगळे म्हणायचे, अरे बाबाजी आओ चाय पिओ. कुणी म्हणायचं पोहे घ्या, नाश्ता घ्या. असं सगळं. आता जेवणाची गरजसुद्धा नाही. पण पिपल्या बुजुर्गच्या पुढे 2-3 किलोमीटर पुढे गेलो आणि पुढे एक डाव्या हाताला एक नवीनच हॉटेल, एक तरुण मुलगा होता आणि त्याने असं ठरवलं की हॉटेल करायचं पण परिक्रमा वासियांची सुद्धा थोडी थोडी सेवा करायची. आणि नेमकं जेवणाच्या टायमात म्हणजे 12-1 वाजता आम्ही तिथे गेलो असेल, 12च्या दरम्यान गेलो असेल, लगेच त्याने हाक मारली, आओ बाबाजी भोजन करो. आम्ही म्हटलं आज तर मैयाची काय विशेषच कृपा आहे, दिवसभर आयतं खायला ना आतासुद्धा दुपारी आयतं. गेलो तर लगेच त्याने आलू पराठे वगैरे आम्हाला सुंदर जेवण दिलं. आणि जेवण झाल्यावर त्यांनी सांगितलं ताटंसुद्धा उचलायची नाहीत. आम्ही आमचे ताटं परिक्रमेच्या नियमाप्रमाणे आमचे धुवायला चाललो. त्यांनी सांगितलं नाही मला तेवढी सेवा घडू द्या. मग तिथे जेवण करून आम्ही पुढे निघालो तर पुढे बर्लाय, बंजारी, कठूत
बफलगाव फाटा आणि लगेच पुढे 2 किलोमीटरवर म्हणजे तिथे एक टोल नाका आहे आणि तिथून पुढे लगेच बडवाह. आता बडवाहमध्ये गेल्यावर तिथे नागेश्वर तीर्थ आहे, म्हणजे नागेश्वर महादेव मंदिर आहे आणि तिथे खूप जुनाट मंदिर आहे आणि तिथे कुंड आहे म्हणजे विहिरीसारखं. तिथे नर्मदा मैया येती त्या कुंडामध्ये अशी आख्यायिका आहे आणि ती तिथे येऊन पुन्हा चोरलला मिळते. म्हणून ती चोरल नदी पार करायची नाही त्या किनाऱ्यावरून, मैयाच्या किनाऱ्यावरून. म्हणजे बडवाहपर्यंत, चोरल संगमापासून बडवापर्यंत ती चोरल पार करायची नाही, तर बडवामध्ये यायचं आणि ते जे कुंड आहे त्या कुंडात तिथं दर्शन घ्यायचं, नागेश्वराचं दर्शन घ्यायचं. ते कुंड उजव्या हाताला ठेवून असं बाजूने जायचं. मग असं बाजूने पुढे खूप मोठे खाली अशी दरीसारखं खोल आहे आणि तिथे पाणी वाहतं आहे, सांडपाणी वगैरे वाहतं आहे, पण तिथून दगड मांडलेले आहेत. त्याच्यावरून पलीकडे पुढे चढून जायचं आणि तसंच पुढे निघून जायचं. मग इकडे या बाजूला जायचंच नाही. इकडे भीमेश्वर महादेव वगैरे आहे. भीमाने तिथे महादेवाची स्थापना केलेली आहे. ते परिक्रमेत गेल्यावर नाही बघता येत. बघायचं असेल तर पुढे वळून पुन्हा यावं लागेल. पण एवढ्या लांब जाऊन परत परिक्रमावासी मागे येत नाही आहेत, म्हणून तसंच पुढे निघून जायचं. आम्हीसुद्धा दुपारी आता 3-4 वाजलेले आहेत, 4 वाजलेले असता त्या ठिकाणी आलो होतो आणि तेव्हा दिवस लवकरच मावळतो जानेवारी फेब्रुवारीमध्ये. म्हणून तिथे 4 वाजता दर्शन वगैरे घेतलं. पण आम्ही सगळेजण एकमेकांना म्हणू लागलो, आता काय करायचं, पुढे जायचं की इथंच थांबायचं. तर आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जेवढं चालता येईल तेवढं चालतच राहायचं. मैया शक्ती देतच होती. तेव्हा आम्ही सगळेच म्हटलो की इथं नाही थांबायचं, आपण पुढे जाऊ. पण पुढे चौकशी केली तर लोकांनी सांगितलं, अरे 15 किलोमीटर काही नाही, मध्ये नुसतं जंगल आहे आणि आता 1 तासामध्ये दिवस मावळेल 5-5:30ला. मग आणि 15 किलोमीटर तुम्ही एका तासात जाणार नाही, तुम्हाला 3 तास तरी नक्की पाहिजे पळत चालले तरी. ते त्यांचं खरं होतं आणि आम्हालाही वाटत होतं की तासी आम्ही 5 किलोमीटर चालू शकतो. आता काय करायचं, पण तिथं थांबायला इच्छा होत नव्हती. मग आम्ही म्हटलं जसं असेल तसं नर्मदा मैयाची इच्छा समजून त्या ठिकाणावरून निघालो. आता 4-4:15 वाजले तिथून निघता आणि निघालो तसं असं घाईघाईनेच. आता गाव संपल्याबरोबर लगेच जंगल सुरू होतं. तिथे एक चौकी आहे फक्त आणि तिथे आम्ही इतकं घाईघाईने चाललेलो होतो, लगेच तिथला तो चौकीदार लगेच पुढे आला. काय रे, कोण आहे, इकडे कुठे चालला? आम्ही म्हटलं नर्मदे हर, आम्ही परिक्रमा. अरे परिक्रमा असे एवढं उशिरा कशाला जाता तुम्ही? आता 5 वाजत आलेत आणि दिवस मावळेल थोड्या वेळात, पुढे जंगल आहे. तो मराठीत बोलला. आम्हाला विशेष वाटलं. मराठीत कसं त्यांनी सांगितलं, मी श्रीरामपूर या भागातला आहे. आम्हाला थोडं बरं वाटलं. पण आम्ही त्यांना विचारलं, आम्ही जर जंगलातून गेलो तर काही भीती आहे का? त्यांनी सांगितलं, आता भीती आहे की नाही हे मी तुम्हाला सांगणार नाही. आम्ही म्हटलो का? त्यांनी सांगितलं, तुम्ही निघालात ना, जिच्या जीवावर निघाला ना तिलाच विचारा. आम्हालासुद्धा विशेष वाटलं आणि खरोखर काळी जसं धस्स झालं की नर्मदा मैयेच्या भरवशावर निघालो ना, याला त्याला विचारून काय आहे, पुढे काय आहे. तो म्हटलं तर भीती आहे सुद्धा आणि म्हटलं तर नाही सुद्धा. नर्मदे हर म्हणत चला, असेल काही भीती तर दूर जाईल आणि नाही म्हटले तर जे असेल ते असेल. मग पण तो म्हटला, थांबले असते तर बरं झालं असतं, जा मागे गावात. आम्ही म्हटलं 1 किलोमीटर, आम्ही परत जाणार नाही, परत तर जातच नाही आणि आमची जायची इच्छाच नव्हती. मग 4घेजण अगदी जोमात चाललेलो होतो. वयस्कर होते पण ते खूप चाललेले होते, कारण त्यांनी 5 वेळा पायी काशीवारी केलेली होती दोघांनीसुद्धा. म्हणून त्यांचं काही चालायचं हे नव्हतं, कितीही चालू शकतात. म्हणून आम्ही 4घेजण एवढे चालू लागलो. आता घाईघाईने पुढे सगळे जंगलामधले माकडं इकडून तिकडून उड्या मारत आहेत, सगळे पळत आहेत. आम्ही माणसं दिसले की सगळे रोडवर येत आहेत पुन्हा, कारण त्यांना काही खायच्या आशेने. मग आमच्या हातात काठी होती. मला खूप भीती वाटायची, पण यांनी सांगितलं काठी आहे ना, घाबरायचं नाही. मग आता घाईघाईने चालू लागलो आणि पाहता चोरल नदी पुढे लागते. पुढे लागली नदी ती आणि महाराजांनी, माझ्या पतिदेवांनी सांगितलं, ही ती चोरल आहे आणि ही चोरल खूप लांबून येते, म्हणजे इंदोरच्याही पलीकडे बऱ्याच अंतरावरून ती चोरल
बऱ्याच अंतरावरून म्हणजे इंदोरच्या पलीकडे तिकडे डोंगरामधून ती येते आहे. तिचं खूप मोठं पात्र आहे आणि आम्ही तिथं बघितलं की तिचा पुलावरून असं पाणी वाहिलेलं होतं पावसाळ्यामध्ये. मोठे मोठे झाडांचे असे ओंडके वाहून तिथं आलेले होते, त्या पुलाला अडकलेले होते. म्हणजे या जंगलामध्ये खूप पाऊस पडतो असा आम्हाला अंदाज आला. आणि आता दिवस मावळला होता. पुढे मिलिटरीची मोठी गाडीच भरून ते लोक आलेले होते. ते जवळजवळ 50 लोक सगळे त्या जंगलामध्ये सगळे असे बसलेले होते. आम्ही त्यांना बघितलं, आम्हाला थोडी भीती वाटायला लागली. पण परत म्हटलं हे तर आपल्या देशाचे रक्षक असतात म्हणून नर्मदेहर म्हटलो आणि पुढे चालू लागलो. पण पुढे गेल्यावर तर आता काही कळतच नव्हतं. आम्हाला तिघांना वाटायचं की येईलच आता पुढचा आश्रम, येईलच पुढचं ठिकाण. पण पुढे जायचं होतं आम्हाला च्यवन आश्रमात. मग पुढचं ठिकाण येईल असं वाटत होतं. पण माझ्या पतिदेवांनाच माहिती होतं ते किती लांब आहे. आम्ही नुसतं चालतच होतो. आता दिवस मावळला आणि अंधार पडलेला होता. आता तर घनदाट जंगलामध्ये मागेसुद्धा गाव नाही आणि पुढेसुद्धा नाही. मग आता अजून गाव 5-6-7 किलोमीटर तरी असेल आणि आम्ही नुसतं चालतच होतो. आता पळतच चाललेलो होतो. अंधार भयंकर होता आणि किर्र अंधारामध्ये आता रस्ता चुकलो का तेही कळत नव्हतं. आणि एक ट्रॅक्टर आला समोरून ट्रॅक्टर आला. तर म्हटलं त्याला विचारा, अहो विचारा तरी आपण किती लांब आहे, आपण खूप भयंकर जंगलात आहोत. मग आम्ही फक्त नर्मदेहर म्हणत होतो. ट्रॅक्टरवाला समोरून आला. आम्ही चौघांनी त्याला हात वरती केला. तर आम्ही हात वरती केलेला त्यांनी पाहिल्याबरोबर त्याने लांबूनच एवढा ट्रॅक्टर फास्ट घेतला की आमच्यापासून तर, कारण तोच आम्हाला घाबरला. त्याला वाटलं असेल हे चोर आहेत की काय. मग ट्रॅक्टरवाला थांबला नाही. एक मोटरसायकल आली होती. पण तो मोटरसायकलवालासुद्धा आम्हाला बघितल्याबरोबर त्याला इतकी भीती वाटली आमची की त्याने तिकडे लांबूनच पुन्हा मागे गाडी वळवली. तो पुढे आलासुद्धा नाही. म्हटलं आता अवघडच झालं. आता खरंच या जंगलात खूप भीती असेल आणि हिंस्र पशूंची भीती वाटू लागली. इकडून तिकडून खूप भयानक आवाज येऊ लागला की माकडंसुद्धा खूप उड्या मारायचे, मारामाऱ्या करायचे, त्यांच्या किंचाळ्या आवाज येऊ लागला. आणि हिंस्र पशूंचा सुद्धा. आता घनदाट जंगल आणि रात्रीचा एकदम काळोख अंधार होता आणि जंगलामधून जात होतो म्हणून पुढे आता आश्रम किती आहे काही अंदाज नव्हता. डांबरी रस्त्याने जायचं आहे आणि ह्यांनी सांगितलं पुढे गेल्यावर उजव्या हाताला रस्ता वळायचा आहे, म्हणजेच आपल्याला डांबरी रस्ता सोडायचा आहे. पण काही कळत नव्हतं. फक्त आता नर्मदेहर म्हणत होतो सगळेजण, नर्मदा मैया तूच आम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार आहे. मग आणि तूच पाहणार आहे. आता या हिंस्र पशूंची आम्हाला भीती वाटते आहे, पण तूच आमची भीती घालवणार आहे आणि तूच हे सगळं करणार आहेस. म्हणून नर्मदेहर म्हणत कसं त्या रस्त्यापर्यंत. पण 2-3 वेळा कॉर्नरला रस्ता सोडायचा आहे हे माहिती होतं म्हणून. पण प्रत्येक वेळी रस्ता सोडायच्या विचारात आलो की तिथे काहीच अंदाज दिसायचा नाही. मग तिसऱ्या वेळी एक पाटी लावलेली होती आणि तिथे लिहिलेलं होतं मोद्री च्यवन आश्रम. मग ती पाटी बघितल्यावर थोडं बरं वाटलं. आता पाटी तो रस्ता सोडून सुद्धा पाऊल वाटाने आता जवळजवळ 2 किलोमीटरमध्ये जायचं होतं. घनदाट जंगल आहे. कल्पना करा, दिवसा ठीक आहे पण रात्रीच्या वेळी कुठून आवाज कसा येतोय काही कळत नव्हता. आणि आता उजेड आमच्याकडे काय होता, आमच्याकडे बॅटरी नव्हती. मग वायाळ दादाकडे एक मोबाईल होता छोटा आणि माझ्या पतिदेवाकडे एक छोटा मोबाईल. मग दोन्ही मोबाईलची त्यांनी दोघात बॅटरी लावली आणि आम्ही दोघात लावली आणि चालू लागलो. पण खाली काय पायाखाली येत असेल त्याचा काही विचार करत नव्हतो. नुसतं नर्मदेहर म्हणत चालत होतो. 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर गेलो आणि मग असा गाया वगैरे दिसू लागल्या. काही लोकांचा आवाज येऊ लागला. मग थोडं बरं वाटू लागलं की आश्रमाचा अंदाज येऊ लागला. मग आश्रमाच्या जवळ गेल्यावर तिथे सगळे लोक काही बोलत होते. आता तिथे जाता जाता आम्हाला बरोबर 8 वाजलेले होते. आश्रमात गेल्याबरोबर नर्मदेहर म्हटलं तेव्हा तिथले महात्माजी म्हटले, अरे एवढ्या रात्री परिक्रमा असे, भीती नाही वाटली तुम्हाला? आम्ही म्हटलं नाही, मैया आहे ना. आता नाही वाटली की वाटली हे कुणाला सांगणार, तिलाच सांगणार ना फक्त. मग त्यांनी सांगितलं, अरे खरंच नर्मदा मैया आहे म्हणून. अरे दिवसा माणसं तिथून यायला घाबरतात आणि रात्रीच्या गाड्यासुद्धा त्या रस्त्याने नसतात आणि तुम्ही रात्री पायी आलात.
अरे खरंच नर्मदा मैयाच तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली, शक्यच नव्हतं हे. मग आम्ही तिथे गेलो आणि तिथे लगेच मंदिरामध्ये आता दर्शन घ्यायचं आहे, पण त्यांनी सांगितलं नाही, अगोदर हातपाय वगैरे धुवा आणि लगेच जेवण करून घ्या. म्हटलं बरं झालं, खूप थकलेलं होतं. आणि लगेच आम्ही तिथे हँडपंप होता, त्या हँडपंपवरती बादली भरून बाजूला घेतली. आम्हाला त्यावेळी मला काहीच माहिती नव्हतं. तिथून फक्त बादली भरून पाणी बाजूला घेतलं, हातपाय वगैरे धुतले आणि लगेच जेवायला बसलो. पण तिथं महिलांच्या रांगेत पाहिजे. तिथं डावा हात कशालाच लावायचा नाही, डावा हात फक्त मांडीवर ठेवायचा. आपणसुद्धा असे नियम नेहमी पाळायला पाहिजे. मला तर परिक्रमेपासून या बऱ्याच गोष्टींची सवय लागली. डावा हात तांब्यालासुद्धा लावायचा नाही, असा तिथला नियम. आपण तांब्याला लावू शकतो, पण उजव्या हाताने जेवण करायचं आणि उजवा हातच पुढे, असा नको. पाहिजे असेल तर फक्त ताटावर आपण हात उजवाच आडवा धरायचा, डावा आडवा धरला की लगेच थोबाडीत बसणार. मग उजवा हात असाच ताटावर ठेवायचा, नको म्हणून. नाहीतर काही लोक असं वरवर करतात, नको नको म्हणतात, किंवा त्या पात्रालाच हात लावला जातो. तर तसं चूक होऊ द्यायची नाही. साधूंना आपला राग येईल असं कधी वागायचं नाही. मी तर माझी पहिली वेळ होती, खूप भिवून वागायचे. जसं असेल आधी दुसऱ्यांचं बघायचे, कोण कसं करतंय, मग मी तसं करायचे. जेवण झाल्यावर जेवताना ताटात काही शिल्लक ठेवायचं नाही, सगळं जेवून घ्यायचं. आणि जेवण झाल्यावर आपलं ताटामध्ये हात धुवायचं नाही, तसं ताट उचलून न्यायचं. राखेने स्वच्छ ताट घासून धुवून ठेवायचं जिथे ठेवतात तिथे. आणि त्या जागेवर पुन्हा तांब्याभरून पाणी आणायचं आणि आपण जेवलो तेवढ्या जागेत त्या ताटाच्या खाली गोल असं सारवून घ्यायचं पाणी टाकून. असा तिथला नियम असतो. मग तिथे आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर सभामंडप होता, उघड्यावरच होता, कमरेपर्यंतच त्याला भिंती होत्या. मग तिथे आसन लावलं आणि आसन लावल्यावर जेव्हा तिथे रात्री झोपलो ना, तर तिथला गेट उघडंच राहिलं. आता गेट रोज लावतात, पण त्या दिवशी उघडं राहिलं. आणि तिथं अचानक तिथे हिंस्र पशु म्हणजेच तिथे वाघ आला. आणि आल्यावर तो गेटमध्येच होता. गेटमधून इकडं तिकडं कुणाला तरी तिथे त्याची चाहूल लागली. आणि एक महात्मा, तिथे भरपूर महात्मे आहेत, त्यागीची आहेत जास्त. तर एक जणाच्या लक्षात आलं आणि त्याने बघितलं, तर त्याने मोठ्याने ओरडा केला. मोठ्याने ओरडला तर तो पळाला. आता आतमध्ये आला असतं तर आत गायी वगैरे भरपूर होत्या. आम्हीसुद्धा उघड्यावरच होतो, सभामंडपाच्या भीती कमरेपर्यंतच होत्या. आणि थोडा वेळ झाला, झोप लागली, तर खूप मोठा नाग तिथे आला. एवढा मोठा नाग, आणि गेटमधून आत आला. गेटच्या खालून थोडी सापट होती, त्याच्यातून आत येत होता. आता हे महात्मे कशाला उठले होते माहिती नाही, पण लगेच त्यांनी बघितलं, पण ते घाबरले नाही आणि त्यांनी मारलासुद्धा नाही. त्यांनी तो लगेच काठीने लोटून दिला बाहेर. मग पण आरडाओरडा झाल्यावर आम्हीसुद्धा घाईघाईने उठून पाहिलं, तर आम्हीसुद्धा बघितला तो. म्हणजेच जंगलच सगळं आहे. आणि आता जास्त तिकडे वर्दळ झाली, म्हणजे ये-जा भरपूर झाली, त्यामुळे एवढं काही भीती नाही आहे. पण त्यावेळी मी तिथे विचारलं की हा आश्रम म्हणजे च्यवन आश्रम आणि एवढं जंगलात का? तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं की या च्यवन आश्रमापासून इथून पुढं 3 किलोमीटर पुढे गेलं की तिथून ओंकारेश्वरच्या एकदम समोरासमोर आहे. म्हणजेच तिथे कावेरी नदीचं उत्तर तट आहे. कारण नर्मदा माईचं उत्तर तट म्हणजे ओंकारेश्वर आहे. आणि तिथे कावेरी पण आहे ना ओंकारेश्वरच्या उत्तर बाजूला. तर त्या कावेरीचं उत्तर तट म्हणजेच हे ठिकाण आहे. तर या ठिकाणी अशी कथा घडलेली आहे. श्रीमद भागवतामध्ये आपण कथा पाहतो आहोत की जो शर्यती नावाचा राजा होता, त्या राजा जंगलात शिकारीसाठी गेला. काही सैन्य त्याच्यासोबत होतं. आणि शिकारीसाठी जात असता त्याची लाडकी कन्या म्हणजे सुकन्या नावाची त्याची मुलगी, तिने हट्ट धरला, बाबा मलासुद्धा आज तुमच्यासोबत यायचं. आता त्याने सांगितलं ठीक आहे. मग तिने तिच्या मैत्रिणीसोबत घेतल्या आणि जंगलामध्ये गेल्या. ते शिकारी करत असता ही मुलगी आणि हिच्या मैत्रिणी तिथं खेळत होत्या. छोटीच होती ती. आणि बालवयामध्ये त्या ठिकाणी जंगलात खेळता खेळता तिला खूप आनंद वाटू लागला. कारण तिथं खूप नर्मदा मैया होती शेजारी, कावेरी होती, उंच धबधबे होते, पाणी होतं, पुढे धावडी कुंड वगैरे, कारण तिथे सगळा रम्यच परिसर आहे.
आणि त्या ठिकाणी तिने सगळं बघितलं. आनंद घेत घेत, फुलांची झाडं होते, फळांची झाडं होते, या सगळ्या निसर्गाचा आनंद घेत घेत ती अशा ठिकाणी आली की तिथे एक वारूळ आहे. तुम्ही कथा ऐकलेली असावी. वारूळ आहे आणि त्या वारुळाला असे दोन असे छिद्र आहेत आणि तिथे काहीतरी चमकतं आहे असं तिला दिसू लागलं. म्हणून ती त्याच्यामध्ये अशी बोट घालून बघू लागली, पण तिचं काही बोट तिथपर्यंत त्याच्यामध्ये जात नव्हतं. म्हणून तिने असं बांबूचंच बेट होतं, तिथे एक बाण घेतले आणि 2 काड्या घेऊन त्या बांबूच्या काड्या त्या छिद्रामध्ये जिथं चमकतंय तिथे घातल्या. जशा घातल्या तशाच त्यामधून रुधिर, रक्त वाहू लागलं आणि रक्त वाहत असता ती घाबरली आणि मैत्रिणीसह ती पळाली. तिथून पळून लांब जाऊन उभी राहिली, घाबरत घाबरत उभी होती. पण तेवढ्यात असं झालं की इकडे राजा आणि त्याचं सैन्य सगळ्यांचा मलमूत्र अवरोध झाला. म्हणजे सगळ्यांची पोटं फुगले आणि आता राजा घाबरला. राजाने विचार केला, राजाला माहिती होतं की या जंगलामध्ये इथे च्यवन ऋषी तपश्चर्या करत आहेत आणि त्यांचा तर कुणी अपमान केला नाही ना. सगळ्या सैन्याला विचारलं, त्यांनी सांगितलं नाही. मग लगेच राजा सुकन्येकडे गेला आणि सुकन्याला विचारलं, तू काही असं केलं आहे का? तिने सांगितलं, हो, माझ्याकडून असं चुकून झालं. मला वाटलं काय चमकतं आहे म्हणून मी त्यामध्ये काड्या घालून बघितल्या तर तिथून रक्त वाहू लागलं. आता शर्यती घाबरला. राजा एवढा घाबरला की राजाला काही कळत नव्हतं हे सगळं काय होतं आहे. म्हणून राजाने आपलं मुकुट काढून ठेवला, आपले सगळे अलंकार काढून ठेवले. राजाने शस्त्र खाली ठेवलं, बूट पायातला काढून ठेवला आणि राजा अगदी साध्या सरळ वेशामध्ये आपल्या मुलीला सोबत घेऊन च्यवन ऋषींकडे गेला आणि तिथे जाऊन वारूळ बाजूला केलं तर ऋषींच्या डोळ्यातून रक्त आणि अश्रू वाहत होते, रक्तरूपातच वाहत होते आणि विवळत होते. ते सांगत होते, अरे मी काय अपराध केला होता, का मला असं केलं? राजाने सांगितलं, महाराज तुम्ही खूप महान आहात, तुम्ही सगळ्या वेदांचे सगळे मंत्र जाणता, म्हणून तुम्ही खूप मोठे आहात, पण तुमचं अंतःकरणसुद्धा मोठं आहे आणि असंच मोठं अंतःकरण करून माझी मुलगी सुकन्या खूप लहान आहे, तिला याच्यातलं काही कळत नाही आहे, म्हणून तिला क्षमा करा. त्यांनी सांगितलं, अरे ठीक आहे, क्षमा करील, पण माझं काय? अरे माझी परिस्थिती, आज मी आंधळा झालो आणि तू बघतो आहे माझं शरीर की अगदी हाडांना सगळी चांबडी चिटकलेली आहे, असे माझं शरीर आहे आणि सगळ्या जटा अशा ताम्रवर्णाच्या सगळ्या वळलेल्या आहेत. माझी कशी परिस्थिती आणि त्यात मी अंध झालो. आता मला कुणाचा आधार नाही. मी माझी पोट भरण्यासाठी मी कसा कुठे जाणार? मला काहीच करता येणार नाही. कशी साधना करणार? त्यावेळी राजाने सांगितलं सुकन्येला, बेटा आता तुला तुझ्या तारुण्याचं किंवा तुझ्या जीवनाचं तुला बलिदान द्यावं लागणार आहे. तिने सांगितलं, कसं? सांगितलं, तू च्यवन ऋषींसोबत राहायचं, त्यांचा पती म्हणून स्वीकार करायचा. आणि सुकन्यासुद्धा धर्माचं पालन करणारी होती. तिने सांगितलं, मला स्वीकार आहे, मी माझ्या धर्माचं पालन करेन, माझ्यामुळेच हे सगळं झालं आहे, माझ्या हातून ही चूक घडली, मी त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी त्यांची सेवा करेन, निस्वार्थ सेवा करेन आणि त्यांचा पती म्हणून स्वीकार करायला तयार आहे. राजाला सुद्धा खूप आनंद वाटला आणि राजाने आपल्या मुलीचा हात च्यवन ऋषींच्या हातात दिला आणि सांगितलं, आता ही तुमची सेवा करेन, पण हिला समजून उमजून घ्या, ही खूप लहान आहे. म्हणून राजाने मुलगी तिथे ठेवली, पण मुलीला वडिलांना सोडताना, कारण तिला घरची आई, बहीण, भाऊ सगळा परिवार आणि सगळं आठवत होतं आणि त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने त्याचा सगळा मोह सोडला होता. वडिलांना तिने रडत रडत आणि आनंदातसुद्धा निरोप दिला आणि राजा तिथून निघून गेला. आता सुकन्या तिथं राहू लागली, पतीची सेवा करू लागली. पण तिची सेवा करत असता जे अश्विनी कुमार होते, अश्विनी कुमारांना इंद्राने, ते अश्विनी कुमार आहेत म्हणून, म्हणजे घोडीचे पुत्र आहेत म्हणून आणि ते वैद्य आहेत म्हणून त्यांना यज्ञातला भाग द्यायचा नाही असं ठरवलं. पण
त्यांना यज्ञातला भाग देत नाहीत, म्हणून अश्विनी कुमारांनी सुद्धा च्यवन ऋषी जे आहेत ते खूप महान आहेत. ते वेदाचे सगळे मंत्र जाणतात आणि ते आपल्याला यज्ञातला भाग देऊ शकतात. पण त्यांना काही मागण्या अगोदर आपण त्यांची काहीतरी सेवा केली पाहिजे. पण त्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी कधी अपेक्षाच केलेली नाही. आता सेवा कशी करणार, म्हणून त्यांनी सुकन्येला माध्यम बनवलं. म्हणजेच ते अश्विनी कुमार सुकन्येकडे आले आणि सुकन्याला सांगू लागले, अगं काय तू किती सुंदर आहेस, राजाची मुलगी आहे, अशी जंगलात नाही शोभत. अगं तू राजमहालात शोभतेस, चांगले वस्त्र अलंकार भूषणं हे सगळं तुझं तुझ्यासाठी आहे आणि तू जंगलात कशाला राहते आणि या म्हाताऱ्याची कशाला सेवा करते. अगं तुला चांगला तरुणपती मिळेल. आणि एवढंच काय, तिथे यम आणि अग्निदेवसुद्धा होते. सांगितलं, तू या म्हातारीची सेवा करण्यापेक्षा तू एक काम कर, आम्हा चौघापैकी 2 अश्विनी कुमार आणि यम आणि अग्नी, आम्हा चौघापैकी तुला जो पसंत पडेल तू कुणालाही पती म्हणून त्याचा स्वीकार कर, ऐश्वर्यात लोळशील. तिने सांगितलं, हे बघा, मी जे सहन करते आहे तर ह्याचं तुम्ही परीक्षा बघू नका. मी सहन करते आहे, ऐकते आहे, म्हणून माझ्या संयमाची परीक्षा बघू नका. मी बोलत नाही आहे, पण जर माझा क्रोध अनावर झाला तर तुम्ही शापाचे भागीदार व्हाल. त्यावेळी त्यांनी सांगितलं, हे सुंदरी सुकन्ये, महान तपस्विनी आहेस तू आणि पतिव्रता आहेस. तुझ्या या पती सेवेवर आम्ही प्रसन्न आहोत. तुला काय मागायचं ते माग. त्यावेळी तिने सांगितलं की तुम्ही अश्विनी कुमार आहात ना, मग माझा पतीसुद्धा काही कमी नाही आहे, तोसुद्धा तुम्हाला काही पाहिजे ते देऊ शकतो. मग अश्विनी कुमारांनी सांगितलं की आम्हाला यज्ञातला भाग पाहिजे. असं जर तुझ्या पतीने दिलं तर आम्हीसुद्धा त्यांना दृष्टी देण्याचं आणि त्यांचं पुन्हा त्यांना तारुण्य देण्याचं काम आम्ही करू शकतो, कारण आम्ही वैद्य आहोत. सुकन्येला हे पटलं आणि सुकन्येने सांगितलं, मी माझ्या पतिदेवाला विचारते. म्हणून च्यवनांकडे आली आणि विचारलं, स्वामी अश्विनी कुमारांना यज्ञातला भाग मिळू शकेल का. त्यांनी सांगितलं, हो, माझ्याकडे ते सगळं ज्ञान आहे, ती सगळी विद्या आहे. मी त्यांना इंद्राने जो भाग त्यांचा नाकारलेला आहे तो मी त्यांना परत देऊ शकतो आणि त्यांचं काम मी करेन. मग अश्विनी कुमारांनी सांगितलं, आम्हीसुद्धा एवढी सेवा करायला तयार आहे. म्हणून त्यांनी तिथे एक कुंड बनवलं आणि त्या कुंडामध्ये त्या च्यवन ऋषींना जायला सांगितलं. सुकन्या त्यांचा हात धरून त्या कुंडामध्ये गेली आणि त्या कुंडात गेल्यावर त्याच्यामधून 5 च्यवन ऋषी निघाले. पण 5 च्यवन ऋषी जेव्हा बाहेर आले ते एकदम तरुण होते, त्यांना दृष्टी आलेली होती, त्यांचं अंधत्व नाहीसं झालेलं होतं. आणि वरती आल्यावर ते 5 जण इतके सारखे दिसत होते की सुकन्या, आता अश्विनी कुमारांनी सांगितलं तुझा पती ओळखून घे. आता सुकन्येला ओळखत नव्हतं, एवढी मोठी ती नव्हती, पण तिने त्यावेळी नर्मदा पुराणामध्ये वर्णन आहे, नर्मदा मैला हाक मारली, नर्मदा मैला हात जोडली, कारण तिथून मैयेचं खूप अंतर नव्हतं. नर्मदा मैयेला हात जोडले आणि नर्मदा मैयेला सांगू लागली, आता तूच सर्व अंतर्यामी आहेस, तुला सगळं कळतंय, तूच आता मला अशी बुद्धी दे, अशी दृष्टी दे की मी माझ्या पतीला ओळखू शकेन. आणि नर्मदा मैयेने खरोखर तिच्यावर तेवढी कृपा केली आणि तिची विनंती मान्य करून नर्मदा मैयेने तिचा जो खरा पती होता त्याची सावली जमिनीवर पडली, त्याची सावली जमिनीवर पडली. आता तिने ओळखलं हाच माझा पती आहे. आणि तो मधला होता, मध्यभागी जो उभा होता तो, त्याची सावली जमिनीवर पडली होती. तिने ओळखलं, अचूक जाऊन त्याचा हाताला पकडलं. त्यावेळी अश्विनी कुमार प्रसन्न झाले, यम आणि अग्नीसुद्धा प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की तू महान आहेस. पण तिला वाटत होतं मी महान नाही आहे, माझी नर्मदा माई महान आहे, तिच्यामुळे मी ह्यांना ओळखू शकले. म्हणून आता तिचा पती पुन्हा तरुण झालेला आहे, तिने ओळखलेलं आहे. पण अशा वेळी अश्विनी कुमारांनी सांगितलं, हे जे कुंड आहे, आता हे कुंड एवढं औषधीमय झालेलं आहे की या कुंडामध्ये जो कोणी स्नान करेल, या कुंडातलं पाणी जो कोणी
कोणतीही त्याची शरीराची व्याधी असेल, मग त्वचारोग असेल, पोटातला काही आजार असेल, कोणाच्या नजर कमी झालेली असेल, तर त्याने या कुंडातलं पाणी प्यायचं, या कुंडातलं पाण्याची स्नान करायचं. आणि तेव्हापासून तो च्यवनप्राश जो म्हणतात ना, तर तो च्यवन ऋषींना त्या अश्विनी कुमारांनी दिला होता. तेव्हापासून च्यवनप्राश झालेला आहे. म्हणजेच तो झाडांचा रस असेल, झाडांचा काढा असेल, औषधी झाडांचा, आणि त्यांनीच ती बनवलेली ती कुंड आहे, ती विहीर आहे, तिला च्यवनगंगा म्हणतात. आणि च्यवन ऋषीतली ती च्यवन ऋषी आश्रमातली ती विहीर आहे. गणेश पुराणामध्ये सुद्धा त्या विहिरीचं वर्णन आहे, म्हणून तुम्ही कधी बघून घेऊ शकता. म्हणून ती जी च्यवनगंगा आहे तिथे आजही आपण कधी गेलात तर तिथे हँडपंप बसवलेला आहे. आपण त्याने पाणी घेऊ शकतो आणि ते जल आपण घरी आणू शकतो. आपल्या कुणालाही डोळ्यांची काही व्याधी असेल तर डोळ्याला ते पाणी लावू शकतो, पाणी पिऊही शकतो. आणि त्वचेला कोणता आजार असेल तर त्यालाही ते लावू शकतो. म्हणजेच औषधी तो च्यवनप्राश ते त्या विहिरीमध्ये आहे की जो च्यवनांसाठी वापरला होता अश्विनी कुमारांनी, अशी तिथली आख्यायिका आहे. हे सगळं ऐकल्यावर मी तर भारावूनच गेले. किती सुंदर आहे. अरे नर्मदा माईमुळे मला किती सगळं ऐकायला मिळतं आहे आणि किती मोठी माहिती आहे. नुसती माहितीच नाही तर अशा ठिकाणी की जी ठिकाणं मी फक्त रामायणात भागवतात वाचत होते, एवढा काही माझा अभ्यास नव्हता, पण जेव्हा मी कधी वाचत होते तेव्हा मला कधी कल्पनासुद्धा मी केली नव्हती की मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊ शकेल. तर माझ्या नर्मदा मैयेने माझ्यावर केवढी कृपा केली की या ठिकाणी मी प्रत्यक्ष आले. या विहिरीचं मी स्नानसुद्धा करते, या विहिरीचं मी पाणीसुद्धा पिते. आणि इथे त्या च्यवन आश्रमामध्ये आपण कधी गेलात तर तिथे दानाचं खूप महत्त्व आहे. त्या ठिकाणी बसनी गेलं तर आम्ही बस तिथे घेऊन जात असतो, कारण तिथे जरा अडचणीचा रस्ता आहे. पण तरीसुद्धा जेव्हा तिथं जातो तेव्हा तिथे आपण दान नक्की केलं पाहिजे, कारण तिथे दानाचं खूप महत्त्व आहे. मग तिथे अन्नदान असेल, धनदान असेल, वस्त्रदान असेल, काही असेल. म्हणून अतिपवित्र ठिकाण आणि अतिपवित्र तीर्थाची महती मी सांगत होते, पण मला असं वाटतं मीच तिथे आहे असं मला भासत होतं. मला भानसुद्धा राहिलं नव्हतं मी कुठे आहे. खूप वेळ तुमचा घेतला, म्हणून या ठिकाणी च्यवन आश्रमामध्ये आजचा मुक्काम झाला. म्हणून इथेच थांबते. नर्मदे हर.